डॉक्टर साहेब, या मुलांनाही मासिक पाळी येते का? पहिलं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की सेक्स म्हणजे काय आणि जेंडर म्हणजे काय. जर मी इथं 2 एक्स असे काढले तर XX क्रोमोझोम आहेत आणि मूल जन्माला आलंय तेव्हा युट्रस आहे, प्रायमरी सेकंडरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, ब्रेस्ट आहे, तर त्याला आपण मुलगी असं म्हणतो. आणि जर XY क्रोमोझोम आहे, पेनिस आहे, प्रायमरी सेकंडरी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, तर त्याला आपण मेल किंवा मुलगा असं म्हणतो. मग तसंच मग जेंडर म्हणजे काय? तर मग तुम्ही जन्माला मेल म्हणून आलाय, पण हाऊ यू आयडेंटिफाय म्हणजे इथं सोशल आणि सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो की व्हॉट यू आयडेंटिफाय युअरसेल्फ, तुमचं सेक्शुअल प्रिफरन्स काय आहे ते त्या जेंडरमध्ये येतं. इन सेक्स व्हॉट वी नीड टू रिमेंबर, तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी, की एक अजून असतं इंटरसेक्स. तिथे 2 एक्स क्रोमोझोम असतील, एक वाय असेल किंवा XYY असेल किंवा तिथं पेनिसही असेल, युट्रसही असेल. सो इफ इट इज अ मेल विथ यूट्रस और इफ इट इज अ फीमेल विथ अ पेनिस, मग तिथे लक्षात ठेवणं आहे की मेन्सेस हे फक्त आणि फक्त जिथं युट्रस आहे तिथं येतं. बिकॉज अदर देन दॅट नो अदर ऑर्गन इज रिस्पॉन्सिबल की जिथून मासिक पाळी येते. त्यामुळे तुमच्या प्रश्नाच्या उत्तराला, जर एखाद्या मुलाला मेन्सेस येत असेल तर सोनोग्राफी करणं आहे, डॉक्टरकडे जाणं आहे, समजून घेणं आहे की आतली अनॉटॉमी कशी आहे. अदरवाईज पाळी ही फक्त आणि फक्त युट्रस ज्या शरीरात आहे त्यालाच येते. डू सेव्ह अँड शेअर द रील फॉर शुअर.